पहिल्या सिनेमांमुळे एक खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी तयार झाली होती. नटरंग होता, बालगंधर्व होता, बालकपालक होता. पण त्यासोबत ना कुठेतरी मनात असं खूप होतं, की माझा जो मूळ स्वभाव आहे ना, तो काय मस्ती, मस्करी, धमाल असं करण्याचा होता. जो या तिन्ही सिनेमात त्या पद्धतीने उतरला नव्हता. म्हणजे मला वाटतं फक्त बालक-पालकमध्ये तो कुठेतरी असा डोकावला होता, की अरे हा खूप मस्ती आहे. पण समहाऊ ना असं सगळ्यांना असं वाटत होतं, हा खूप गंभीर दिग्दर्शक आहे आणि असं विचारांचे सिनेमे येऊन येतो बॅक टू बॅक. हं. आणि त्यामुळे मला असं कुठेतरी वाटत होतं, की आपण जे जगलोय, आपलं आपलं जे लहानपण ज्या पेंडलेकरवाडीमध्ये प्रभादेवीला गेलंय किंवा त्यानंतर आदर्शनगर जे कोळीवाड्याच्या वळीच्या अगदी बाजूला आहे, तिथे हं. गेले आहे. तिथे पाहिलेली माणसं, मग तिथे डोंबिवली, डोंबिवलीमध्ये आजूबाजूला पाहिलेली माणसं आणि त्याच्यामध्ये म्हणजे अव्यक्त जो असतो ना, म्हणजे न सांगता एक आम्ही आम्ही थोडे वरचे, तुम्ही थोडे खालचे, या लेव्हलचं एक ना, मी पाहिलं तर जे अव्यक्त होतं. आता कोणी मला हं. सांगायचं नाही. पण ते लक्षात यायचं, की हा कळतं. पेपरवाला आहे आणि हे लिटिल एज्युकेटेड लोकं आहेत. मग त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा हा रिक्षावाला आहे, हा रिक्षा चालवतो किंवा मग मग हा मुलगा कॉलेजला जातो, हा मुलगा रिक्षा चालवतो. त्याच्यामध्ये असलेला एक भेदभाव जो असायचा आणि जो जाणवायचा प्रकर्षाने जाणवायचा. आणि त्या बॅकग्राऊंडमध्ये आल्यावर ना सडनली मला असं वाटायला लागलं नटरंगनंतर, बालगंधर्वनंतर जे काही एक मान-सन्मान मिळत गेले, शाली असे शिफारत देत गेले, तर मला वाटतं आपलं मूळ कुठे आहे? आपलं मूळ तिथे कुठेतरी आहे. अजून ते पेडणेकरवाडीमध्ये किंवा आदर्शनगरमध्ये किंवा डोंबिवलीमध्ये सदानंद नगर म्हणून आम्ही तिथे राहायचो. तिथे अजून कुठेतरी आहे. आणि मग असं वाटतं की ह्यांची गोष्ट सांगत सांगितलं तर काय होईल? आणि असं करता करता एक दिवस ना मी कधी वेगळं शूट करत होतो. कुठेतरी कॅम्पेन ॲड कॅम्पेन चालू होतं. तेजस नेरुरकर आणि आम्ही शूट करत होतो. तर त्याला म्हटलं, "एक काम कर ना, दगड घेऊन ये ना खालून." तो म्हणतो, "कुठून दगड?" मी त्याच्या माहीमला राहतो, माटुंग्याला राहतो तेजस नेरुरकर. म्हणजे दगड कशाला हवा आहे? म्हणलं, "एक घेऊन ये ना." तर दगड आणला आणि एक एक फूल प्राजक्ताचं फूल माझ्याकडे होतं असं. तर आम्ही ना ते ठेवलं असं. तर म्हणलं, "हा फोटो काढ बघू." त्यांनी फोटो काढला. आणि दॅट वॉज द फर्स्ट टाईम आय अनाउन्स द फिल्म की एक लव्ह स्टोरी दगड आणि प्राजक्ताचं फूल. वॉव! ओह त्याची वॉव! आणि हे मला वाटतं टाईमपास रिलीजच्या दीड वर्ष आधी जे बालक पलकच्या दरम्यान रिलीज केलेलं एक असंच टाकलं होतं की माय नेक्स्ट फिल्म. आणि त्याच्यावरती मग काम सुरू झालं. त्याच्यावरती मग वनलाईन होती की बेसिकली मी स्वतःचा पेपर टाकायचो. ते 3 वर्ष खतरनाक होते एकदम. म्हणजे जे माझे अत्यंत जवळचे मित्र होते ते सुद्धा मला ओळख दाखवण्याचे झाले, की हा पेपरवाला आहे. ते एक पेपरवाला नावाचं एक पडतं बघ आपल्या हा बरोबर. पेपरवाला आहे, हा हं. पेपरवाला, पेपर टाक्या म्हणायचं आमच्याकडे मला अजून आठवतं. हा पेपर टाक्या, पेपर टाक्या. तर त्यामुळे ना अ, अ, जी माणसं ज्या पद्धतीने आपल्याशी वागायची किंवा आजूबाजूची मंडळी ज्या पद्धतीने आपल्याकडे पाहायची आणि प्लस आपले मित्र आपल्यासोबत ज्या पद्धतीने आपल्यासोबत थट्ट असायचे, तर हं. ते कुठेतरी मनामध्ये होतं. आणि मग लिहिणार कोण? हा एक मोठा प्रश्न मनामध्ये होता, की ती लँग्वेज, ती भाषा आणि तो खोडकरपणा असणारा कोण? तर त्यावेळी मला वाटतं प्रियदर्शन ना फू बाय फू करत खूप होता. आहे. आणि प्रियदर्शन आणि हेमंत ढोमे या दोघांची एक ना खतरनाक म्हणजे मला वाटतं हो. विराट कोहली आणि ते दुसरा आपला हा कॅप्टन आपला, ते दोघे ना असे बॅटिंग करायचे ना ओपनिंगला, तसे हे दोघे बॅटिंग करायचे. आणि त्या हं. दोघांचं मला वाटतं फायनलचं स्किट वाघाचं होतं, जे मी बऱ्याच ठिकाणी बोललोय, की ते स्किट ह्युमरस होतं, कॉमेडी होतं, त्याच्यामध्ये दोघांचा अप्रतिम परफॉर्मन्स होता. पण त्याच्या एंडला ना जे दोघे जे सांगून जायचे ना, ते प्रचंड इंटरेस्टिंग होतं आणि आपल्याला जागं करणारं होतं. त्यावेळी वाटलं की यार दर्शनने जर लिहिलं तर किती मजा येईल. मग दर्शनला अप्रोच झालो, दर्शन भेटला. त्याला ती कल्पना आवडली, अरे मजा येईल म्हणजे एक म्हणजे काडीपेटी, माचीस आणि मेणबत्ती ह्यांचं प्रेम झालं तर काय होईल? दगड आणि फूल ह्यांचं प्रेम झालं तर काय होईल? तर ह्या एका विचित्र कल्पनेनं आम्ही सुरू केलं होतं आणि सरप्रायझिंगली त्या काळापर्यंत म्हणजे 2013 पर्यंत मराठीमध्ये एक व्यावसायिक सिनेमा मोठा माउंट केलेला हं. हं. 13-14 वर्षांच्या मुलाची लव्ह स्टोरी म्हणजे प्रॉपर लव्ह स्टोरी आहे, ज्याच्यामध्ये विलन आहे, ज्याच्यामध्ये हिरो आहे, हं. ज्याच्यामध्ये हं. विलनच्या आजूबाजूची माणसं आहेत, मित्रमंडळी हा झाला नव्हता. हं. त्यामुळे एक मला वाटतं एक धाडसी पाऊल होतं आणि मग जेव्हा दर्शन आला त्याच्यामध्ये, तेव्हा त्या धाडसामुळे त्याच्यामध्ये असे काही जबरदस्त संवाद यायला लागले. संवाद. त्याच्यामध्ये अशा इकडे येऊन गमती-जमती यायला सांगतोय. लागल्या आणि मग हळू तो सिनेमा फुलायला लागला.